येणाऱ्या 6 तारखेला म्हणजेच 6 फेब्रुवारीला मंगळवारी षटतिला एकादशी आहे। माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला षटतिला एकादशी म्हणतात। या दिवशी भगवान विष्णूंच्या घामापासून तयार झालेल्या तिळाचा वापर हा 6 प्रकारे केला जातो। पद्मपुराणात असं सांगितलेलं आहे की जो भक्त किंवा जो व्यक्ती षटतिला एकादशीच्या दिवशी व्रत करतो त्यांना जीवनातील सगळ्या संकटांपासून मुक्ती मिळते आणि वैकुंठ धामाची प्राप्ती होते। तर षटतिला याचा अर्थ काय? षटतिला, षट याचा अर्थ 6 आणि षटतिला एकादशी, तिला म्हणजे तीळ, तर 6 वेळा तिळाचा वापर आपल्याला या एकादशीच्या दिवशी करायचा आहे। आणि तिळाचा 6 प्रकारे आपल्याला वापर या एकादशीच्या दिवशी कशा प्रकारे करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात आपण बघणार आहोत। या दिवशी 6 कामांमध्ये आपल्याला तिळाचा वापर हा करायचा असतो आणि म्हणूनच या एकादशीला षटतिला एकादशी असं संबोधलं गेलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे तिळानं आपल्याला स्नान करायचे। आता ते कसं करायचं? तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही 1 ते 2 चिमूट तीळ टाकू शकता। अगदी 5-6 तिळाचे दाणे जर का आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये सकाळी टाकले तर आपल्या एकादशीची सुरुवात, या षटतिला एकादशीची सुरुवात अतिशय मंगलमय होणार आहे। तुम्ही प्रत्येकाने षटतिला एकादशीला तुमचा उपवास असो किंवा नसो आंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चिमूटभर तीळ टाकायचे। हे झालं पहिलं काम। दुसरं काम आपल्या षटतिला एकादशीला आपल्याला काय करायचे? दुसरा तिळाचा उपयोग म्हणजे तिळाचं आपल्याला उठणं लावायचे। तर ते उठणं कशा पद्धतीने लावायचे? थोडेसे चमचाभर तीळ तुम्ही भिजवू शकता पाण्यामध्ये किंवा गुलाब पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये आणि ते मिक्सरला बारीक करायचे आणि त्या तिळाचं उठणं लावून तीळ घातलेल्या पाण्यामध्ये आपल्याला आंघोळ करायची। या दिवशी जरी एकादशी असली तरी तिसरं काम आपल्याला हे करायचे की तीळ हे घातलेलं आपल्याला पाणी प्यायचं आहे। षटतिला एकादशी म्हणजे तिळगुळाची एकादशी सुद्धा म्हणतात आणि या एकादशीला तिळगुळ हे खाल्लं तर चालतं। तर आपल्याला जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा आपल्याला त्यामध्ये अगदी 2-3 का होईना तीळ टाकून आपल्याला दिवसभर या एकादशीला पाणी तुम्ही पिऊ शकता। आणि चौथी गोष्ट म्हणजे तिळाचं दान तुम्ही या दिवशी करायचं आहे। 5वी गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला तिळाचं भोजन करायचे। मगाशी म्हटल्याप्रमाणे जरी एकादशी असली तरी ह्याच फक्त एकादशीला आपल्याला तिळगुळ खाल्लं तर चालतं। तर ह्या एकादशीला तुम्ही तीळ घातलेले लाडू म्हणजेच तिळगुळाचे लाडू, तिळगुळाची वडी सुद्धा खाऊ शकता। आणि 6वी शेवटची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्ही जर का काही हवन करणार असाल तर त्यामध्ये तिळाचा उपयोग करायचा आहे। भगवान श्रीकृष्णांनी एकदा युधिष्ठिराला सांगितलं होतं, जर का षटतिला एकादशीच्या दिवशी तुम्ही तीळ दान केले आणि ते सुद्धा तांब्याच्या पात्रात म्हणजे तांब्याच्या भांड्यामध्ये जर का आपण या एकादशीला तीळ जर का दान केले तर त्या भांड्यामध्ये जितके तीळ आहेत ते जमिनीत पुरल्यानंतर त्या तिळांना त्याची झाडं उगवून किंवा त्याचं पीक येऊन जितके तीळ त्याला येतील तितके वर्ष तुम्ही स्वर्गात राहू शकता। हा आहे तीळ एकादशीचा महिमा, अर्थातच षटतिला एकादशीचा महिमा। ही एकादशी आपले सगळे पाप हे नष्ट करते असं आपल्या पुराणामध्ये सांगितलेलं गेलेलं आहे। तर षटतिला एकादशीचं थोडक्यात पण अगदी महत्त्वपूर्ण गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। आत्तापुरतं इतकंच, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।